गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल नक्की आपल्या मार्केटमध्ये आणि ग्लोबल मार्केटमध्ये काय झाले ते. कारण काल जर आपण पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी सिग्निफिकंट फॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याचे बेसिकली दोन रिझन्स होते. एक म्हणजे निफ्टीची एक्सपायरी होती, त्याचं प्रेशरही मार्केटवरती होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल साऊथ कोरियन मार्केटमध्ये एक मेजर फॉल पाहायला मिळाला. तर त्याच्यामागचं रिझन असं होतं की तिथे जी SK हायनिक्स म्हणून जी कंपनी आहे की जी AI चिप्ससाठी जे काही सेमीकंडक्टर्स असतात तर ते बनवते GPUसाठी. तर त्यांनी काय सांगितलं, म्हणजे त्यांनी एक स्टेटमेंट केलं त्यांच्या कंपनीकडनं की जे AIसाठी लागणारे स्पेशली चिप्स आहेत तर त्याच्याऐवजी ते आता काय करणार आहेत की जे नॉर्मल AI सॉरी जे काही नॉर्मल सेमीकंडक्टर्स आहेत की जे सगळीकडे यूज होतात जनरली, गाड्यांमध्ये असतील, मोबाईलमध्ये असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असतील, तर त्याच्यावरती जास्त फोकस करणार आहेत. मग आता साहजिकच आहे की असं स्टेटमेंट केल्यानंतर एक कॉशियसनेस तयार झाला की AIची खरंच एवढी डिमांड आहे का. कारण जी कंपनी त्यांच्यासाठी जे काही सेमीकंडक्टर्स बनवते किंवा AI चिप्स बनवते आहे, तर ती कंपनी जर सांगते की आम्ही त्या चिप्सपेक्षा आम्ही नॉर्मल जे काही सेमीकंडक्टर्स आहेत तर त्याच्यावरती जास्त फोकस करणार आहोत. मग या गोष्टीमुळे एक कॉशियसनेस तयार झाला आणि त्यामुळे SK हायनिकचा स्टॉकही पडला आणि तिथे साऊथ कोरियन मार्केटही चांगल्यापैकी ब्रेकडाऊन झालं. त्यामुळे काल रात्री US मार्केट जर आपण पाहिलं तर US मार्केट सुद्धा लोअरच ट्रेड करत होतं आणि रेडमध्ये क्लोज झालं. त्याच्यामध्ये सुद्धा मेजरली जे काही AIशी रिलेटेड स्टॉक्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला मेजर सेलिंग पाहायला मिळालं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याकडं मेजरली AI स्टॉक नाही आहेत कुठलेही. त्यामुळे आपण जास्त पडलेलो नाही, परंतु त्या दृष्टीनं आपल्यामध्ये बऱ्यापैकी फॉल आलेला आहे. आता तसं जर आज पाहिलं तर त्या गोष्टीचा न्यूज इम्पॅक्ट जो होता तर तो ऑलरेडी झालेला आहे. त्यामुळे अगेन त्या गोष्टीवरनं पुन्हा काही होईल अशी शक्यता तशी कमी आहे. त्यामुळे आजचा दिवस पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण कालचा जर फॉल्स ब्रेकडाऊन असेल तर आज मार्केटला 24,000च्या वरती क्लोज करणं गरजेचं आहे. कारण आता मंथली एक्सपायरी जवळ आलेली आहे. तर त्या गोष्टीमुळे आपण जर पाहिलं तर जास्त आपण मार्केटवरती प्रेशर हे पाहायला आपल्याला मिळू शकतं. जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 23,800 ही एक लेवल महत्त्वाची आहे आणि अपसाईडला 24,000चा रेजिस्टन्स आहे. जर आज मार्केट 24,000च्या वरती जर क्लोज करण्यामध्ये यशस्वी झालं तर मार्केट पुन्हा बाय ऑन डिपच्या सिनॅरिओमध्ये पुढे कंटिन्यू राहील. जर समजा मार्केट 24,000च्या वरती क्लोज झालं नाही आणि 23,800च्या दरम्यान ते 24,000च्या दरम्यान जरी क्लोज झालं तरीसुद्धा मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर 23,800 जर डाऊन साईडला ब्रेक केला तर आपल्याला 23,600पर्यंतच्या डाऊन साईडच्या लेवल्स या पाहायला मिळतील. आज जर आपण ग्लोबल मोमेंटम पाहिला तर मोस्टली निगेटिव्ह आहे. परंतु गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर ते इंडिकेट करते की मार्केट एक साधारण 40 ते 50 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. तर मग आता मार्केट ओपन होण्यापेक्षा क्लोज कुठे होतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. सध्या जर आपण पाहिलं तर मार्केटमधली FIs आणि DIची जी ॲक्टिव्हिटी आहे ती बऱ्यापैकी कमी झाली आहे. कालसुद्धा FIsनं 18 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं देखील एक 600 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता कशा पद्धतीने मार्केट पुढे ड्राईव्ह होत आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण व्हॉल्यूम पाहिले तर मार्केटमध्ये व्हॉल्यूम आता थोडेसे ड्राईव्ह होताना दिसत आहेत. म्हणजेच काय की मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी सध्या नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या घटनेवरती आणि होणाऱ्या जे काही अपडेट्स आहेत तर त्याच्यावरती लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. तर मग होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा असणार आहे. तर जर आपण पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याकडे सुरू राहील. आज रिलायन्स, त्यानंतर जिओ फायनान्शियल हा फोकसमध्ये राहील. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे IT स्टॉक्स आज फोकसमध्ये राहतील. त्याचं बेसिकली रिझन असं की काल इन्फोसिसची AGM होती तर त्याच्यामध्ये जे चेअरमॅन आहेत नंदन निलेकनी, त्यांना AIबद्दल विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की AIमुळे आपल्या कंपनीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. उलट आपण AI डेव्हलप करण्यासाठीच मदत करतो आहे सगळ्यांना आणि जगातल्या ज्या टॉप 200 कंपन्या आहेत तर त्यांच्या AI मॉडेलसाठी आपण काम करतो आहे. त्यामुळे एक प्रकारचा रिलीफ आपल्याला US मार्केटमध्ये जे इन्फोसिसचा EDR काम करतो त्याच्यामध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे इकडे ही
इन्फोसिस आणि बाकीचे जे काही आय टी स्टॉक्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक स्टेबिलिटी प्लस पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन पाहायला मिळू शकते. होप सो सगळं काही व्यवस्थित होईल. तर मग पाहूयात की आज मार्केट निफ्टी स्पेशली कुठे क्लोज होते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.